बघा, अशा प्रकारच्या गणितामध्ये एकूण झालेला नफा जो आहे तो 5100 आहे. त्यातील बीचा नफा दिलेला आहे 2400. मग 5100 पैकी जर बीचा नफा वजा केला तर आपल्याला काय भेटणार आहे? एचा नफा, जो किती भेटला आपल्याला? 2700. हा काय झाला? एचा नफा झाला. ठीक आहे. आता तुम्हाला काय आहे, गणिताच्या कोर कन्सेप्ट समजून घ्यावं लागतील. ए रुपयाने काय आहे? भांडवल. तुम्हाला भांडवल काढायची आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट, आणि मुदत दिलेली आहे. ठीक आहे. भांडवल ए आणि बी यांचे जर आपण काढलं तर भांडवल तुम्हाला एची काढायची आहे. त्याची मुदत आहे 6 महिन्याची, इथं दिलेलं आहे. बीची भांडवल आहे ₹3000 आणि त्याची मुदत आहे 8 महिने. तर भांडवल गुणीला जर मुदत केलं तर तुम्हाला काय यायला पाहिजे? नफ्याचं गुणोत्तर यायला पाहिजे. मग ह्या दोघांचं गुणोत्तर केलं तर ते 6x येईल. ह्या दोघांचं गुणोत्तर केलं तर ते 24,000 येतील. 8त्रिक 24. मग आता इथे तुम्ही नीट लक्ष द्या. हा बीचा नफा आहे, जो 2400 नसून इथे दिलाय 24,000. मग हा 2700 नसून किती व्हायला पाहिजे? यांचा गुणाकार हा किती व्हायला पाहिजे? 27,000 व्हायला पाहिजे. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार 27,000 व्हायला पाहिजे. मग 6ने कोणत्या संख्येला गुणूया? सैन 5 30 हा ऑप्शन नाही आहे. सैन 2 18, सैन 4 24 हा ऑप्शन नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असेल. किंवा तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये बघा, 6x बरोबर 2700 असं म्हणू शकता. काय म्हणू शकता? 6x बरोबर ₹27,000. मग x बरोबर येणार आहे 27,000 भागीला 6. सैन चोक 24, खाली उरले 3, सैन 5 30 आणि हे 2 शून्य. किती आलं? 4500. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास तुमचे प्रश्न पाठवू शकता. ही आपली ₹179 मंथली मेंबरशिप आहे. जर तुम्हाला इयरली घ्यायची झाली तर ती 699 मध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी हा QR कोड स्कॅन करा, आपला ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. धन्यवाद.